माझे आहेत. चल जा आता. सगळ्यांनी हकललं म्हणून घर सोडून चाललीयस? अगं पण मी आहे ना, अशी बरी मी तुला जाऊ दे. मला तू हवी आहेस इथेच. कशासाठी विचार? मला नाही माहिती ग. तुला माहिती आहे की नाही हे नाही विचारलं मी, पण मला तू का हवी आहेस असा प्रश्न नाही पडला तुला? इतक्या सहजासहजी मी तुला सोडते होय? नको ग पाणीते, मला जाऊ दे. तुला नाही माहिती आत काय झालंय. जाऊ दे मला. भ्रमात आहेस तू. मला तुझ्यापेक्षा खूप जास्त कळतं हे लक्षात ठेव. म्हणून मला माहिती आहे आत काय झालंय आणि काय होऊ शकतं हेही मला ठाऊक आहे. म्हणूनच तर मी इथे आली आहे ना. मी सांगते तू नाही जायचं. पण मला माहेरी जायला सांगितलंय. आणि माहेरी जाऊन तुझी सुटका करायची आहे का? तू मला इतका त्रास दिलायस, माझं रक्त जाळलंयस, माझं रक्त जाळलंयस, मला इतकं खिजवलंयस आणि मुख्य म्हणजे आहोंना माझ्यापासून तोडलंयस, माझ्यापासून तोडलंयस. आहो आधी माझे होणार, हो आधी माझे होणार. पण तू तू कुठून उगवलीस आणि माझ्या अधिकारावर विळखा घालून बसलीस, विळखा घालून बसलीस एखाद्या विषारी नागिणी सारखी. अगं असं काय बोलतेस? खरं तेच बोलतेय मी. ते सगळं दुःख मी विसरून जाईल असं वाटलं का ग तुला? नाही, आता माझी वेळ आली आणि मी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेणार. तुझा जीव कासावीस होताना बघायचंय मला. आता खरी मज्जा येणार आहे. अगं हो, खरंच तुला पण खूप मज्जा येणार आहे. आता तुझ्या आहोंना माझे आहो होताना, माझ्याशी प्रेमाने लाडाकोडाने बोलताना तुला बघावं लागेल. त्या सगळ्यासाठी मला तू इथे हवी आहे. चल आज चल. नको का माणिकताई, मला ओरडतील. अगं मग तर आणखीनच मौज. म्हणजे माझं कौतुक आणि तुला ओरडा. किती छान ना. सगळ्यांनी तुला ओरडलंच पाहिजे. इतरांनी बुकल बुकल बुकळण्यासाठी, टपल्या मारण्यासाठी तयार असलेलं खेळणंच असतो. त्यासाठीच तर तुझा जन्म झालाय. चल आता तर तुला मी अजिबातच सोडत नसते. भामे, तुझ्याचमुळे घरातला कचरा बाहेर गेला म्हणायचा एकदाचा. काय ना, किती झटकला तरी सारखा पायात पायात येत होता. आता गंगीला सांगून सगळं घर अगदी सारवून स्वच्छ करून घेऊया. नुसतं सारवून काय होणार आहे? चांगल्या गुढा तोरणं उभारू. आता माणिकच्या रूपात लक्ष्मी यायची. स्वागत नको करायला? येऊ का आत? मी लक्ष्मीच औदसेला घेऊन आली आहे. मग वहिनी, काय प्रकार आहे हा? माणिक, हे काय आहे? हिला का घेऊन आलीस परत?
अहो सासूबाई, मुद्दामच घेऊन आली आहे मी हिला. घर सोडून निघून चालली होती ही. कळवळून कळवळून मला सांगत होती की मी माहेरी चालले म्हणून. याला काय अर्थ आहे? अगं पण जातीये तर जाऊ दे ना, तू कशाला अडवलंस?